MSCBचं करायचं काय? काल रात्री मी माझ्या भेटीगाठी दौऱ्यामध्ये उत्तर रोईला गेलो होतो. आपल्या मतदारसंघाची बाउंड्री असलेल्या उत्तर रोईमध्ये गेलो. रस्त्याची तर चाळ्यानच कसा तरी मार्ग काढत काढत गाव पण दिसेना, रस्ता चुकला का काय वाटायला लागलं. आणि हळूवारपणे 15 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या त्या प्रवासातून 2 किलोमीटरचा अंतर, 3 किलोमीटरचं उत्तर रोई मधलं ते खराब रस्त्याचं अंतर काटायला मला 20 मिनिट लागले. कसा तरी गाव सापडला आणि गाव अंधारात. अरे म्हणलं गाव अंधारात का? साहेब म्हणले गाव आज अंधारात नाही, 10 दिवसापासून गाव अंधारात आहे. काय कारण? तर डीपी जळालाय. 10 दिवसापासून जळालेल्या डीपीची पाहणी केली. डीपी तशीच आहे, डीपी काढली नाही, डीपीचा प्रस्ताव दिला नाही. लाईनमॅनचा दुर्लक्ष, जेईचं दुर्लक्ष, डीवाय पर्यंत माहितीच मिळाली नाही. अशी माहिती आम्हाला डीवायने दिली. डीवायला रात्री फोन केला, त्यांनी सांगितलं की मी माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो. मी सकाळी 10-10:30 पर्यंत या कार्यालयाचा मला काहीतरी फोन येईल असं अपेक्षित होतं, पण फोन न आल्यामुळं मी शेतकरी बांधवासह अहमदपूर येथील सहाय्यक अभियंत्याच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये मी आता अर्धा तास ठिय्या आंदोलन केलं. आणि ठिय्या आंदोलन करून मी सांगितलं, आज उत्तर रोईमध्ये 10 दिवसापासून आंदोलनात असलेली उत्तर रोई, या उत्तर रोईचा वीज पुरवठा आज सुरळीत झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही. तर डीवाय साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की उत्तर रोईची लाईट आज लागेल. मग जरा थोडासा त्यांचा मान ठेवणं, सन्मान ठेवणंही माझं महत्वाचं आहे. दुसरा विषय, उत्तर रोई मधला 4 महिन्यापासून शेतकऱ्याची गाडे डीपी, हरिभाऊ गाडे डीपी 4 महिन्यापासून बंद आहे. अरे 4 महिन्यापासून बंद असलेली डीपी, त्या शेतकऱ्यांनी जनावराला पाणी कसं पाजायचं? शेतकरी त्या एरियातल्या शेतकऱ्यांनी कसं जीवन जगायचं? हा खरा प्रश्न या सहाय्यक अभियंत्यांना मी विचारला. परिस्थिती अनुरूप मला या ठिकाणी सांगायचंय की महाराष्ट्र शासन म्हणतं गतिमान शासन आणि वेगवान शासन आणि गतिमान प्रशासन. अरे 10 दिवस गाव अंधारात आहे, कशाचं वेगवान आणि कशाचं गतिमान? आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून घ्यायला लाज वाटते. या राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस असताना, भारतीय जनता पार्टीचं शासन राज्यात असताना, रोई उत्तर रोई हे भारतीय जनता पार्टीवर अतोनात प्रेम करणारं गाव जर 10 दिवस अंधारात असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून घेणाऱ्या पदाधिकाऱ्याला ही लांछनास्पद बाब आहे. म्हणून मी स्वतः याचं पापक्षालन म्हणतो मी. म्हणून मी आज ठिय्या केला आणि मला रात्री मिळालेल्या माहितीनुसार 24 तासाच्या आत या गावामध्ये लाईट लागली पाहिजे, अन्यथा उद्याच्या 10 वाजता मी या महावितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलप ठोकणार आणि 2 दिवसामध्ये माझ्या त्या हरिभाऊ गाडे डीपी जर 2 दिवसात नाही बसली तर मी 2 दिवसानंतर पुन्हा या महावितरण कार्यालयाला कुलप ठोकून या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम करणार. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, आपण पण काही अनाधिकृत काही आपण जर वीज वापरत असाल तर ती अनाधिकृत वीज वापरू नका. रीतसर अर्ज करून वीज घ्या, कनेक्शन घ्या, विजेचे पैसे भरा आणि वीज वितरण कंपनीला, महावितरण कंपनीला पण सहकार्य करा. महाराष्ट्र शासनानं शेतकरी बांधवाला मोफत वीज दिलेली आहे, त्या मोफत विजेचा पण लाभ घ्या आणि आपली जी घरगुती वीज वापरतो त्याचे तरी पैसे भरा. अशा पद्धतीचं मी शेतकरी बांधवांना पण आवाहन करतो. आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातल्या सर्व प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल NMT लाईव्ह
ATN लाईव्ह या सर्व माझ्या पत्रकार मित्रांचं पण मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बालाजी पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोकनेते बालाजी पाटलांचा लोकनेते